नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे. आपल्या दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आता बघा, आपला डे 5वा आहे आणि काळ काम वेगचा शेवटचा भाग आहे. 6व्या डे पासून तुम्हाला दुसरं प्रकरण नवीन तुमचं प्रकरण चालू होईल आणि नवीन प्रकरणामध्ये पण तुमचं जे 2-3 पार्ट होतील ना, त्या 2-3 पार्टमध्ये तुम्हाला तो सगळा टॉपिक आजपर्यंत 2010 ते 2025 पर्यंत सगळं PYQ तुम्हाला क्लिअर होऊन जातील. आज जर तुम्ही 5वा भाग क्लिअर करून टाकला, तर तुम्हाला 50च्या 50 क्वेश्चन काळकाम वेगचं व पाण्याची टाकी नळवरचं क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, चला चालू करूया. आता बघा, रेकॉर्डेड बॅच आहे आपली, 6 महिने व्हॅलिडिटी आहे, 1299 फी आहे. ज्यांनी बुक घेतले त्यांना 300 रुपये डिस्काउंट आहे. पहिला क्वेश्चन बघा आजचा आपला काय आहे, जो ओव्हरऑल 5व्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 43 आहे. एका नलिकेने एक टाकी 4.1/4 आहे, 4.1/4 तासात भरते, पण बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी 1.1/2 1.1/2 तास जादा लागतात. तर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती रिकामी व्हायला लागणारा वेळ निवडा. आता गळतीमुळे रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ निवडा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. किती तास लेट लागतात? गळतीमुळे 1.5 तास लेट लागतो. अगोदर किती तासामध्ये भरत होती? 4.5 तासामध्ये भरत होती. म्हणजे लिहिताना मी कसं लिहितो बघा, 4.1/2 म्हणजे 4.5 आलं, 4.5 आलं. 1.1/2 म्हणजे किती आलं? 1.5 आलं. थोडक्यात 1.5 तास उशीर लागतोय म्हणजे ती टाकी 6 तासात बघा गळतीमुळे काय होईल? भरेल. गळतीमुळे 6 तासात भरेल. पण तुम्हाला काय सांगितलंय, जर ती टाकी पूर्णपणे भरली, आता भरून झाली, गळतीमुळे 1.5 तास उशीर लागला, अगोदर 4.5 तासात भरत होती, गळतीमुळे 1.5 तास उशीर लागल्यामुळे 6 तास ती भरली. आता 6 तासात भरलीमुळे गळतीनच ती रिकामी व्हायला म्हणजे त्या छिद्रानं रिकामी होण्यास किती वेळ लागेल म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलाय. म्हणजे एकानं भरते आणि एकानं रिकामी होते, अशा वेळी तुमचं सूत्र काय होतं बघा, XY छेदात X वजा Y अशा पद्धतीनं तुमचं सूत्र होतं. म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय बघा, आता 4.5 गुणिले 6 आणि छेदामध्ये ह्या दोन्हीतला फरक किती आला तुमचा? 1.5 आला. आता पॉइंट पॉइंट काढून टाकलं तर किती राहते मला सांगा? 45 गुणिले 6 आणि छेदामध्ये किती राहते? 15 राहते. मग 15 एके 15, 15 त्रिक 45 आणि 6 त्रिक किती आलं तुमचं? 18 तास तुमचं अँसर आलं. पर्याय क्रमांक कितवा आला तुमचा? पहिला आला. MPSC CSAT 2021 ला आलेला प्रश्न होता. ठीक आहे, सोपा होता, इझी होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 44वा. 400 माणसे एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील? MPSC CSAT 2021 ला आलेला प्रश्न. म्हणजे एक क्वेश्चन पाण्याची टाकी नळवरून आला आणि एक क्वेश्चन काळकाम वेग मध्ये 2021 ला आला CSAT ला. ओके, आता हा सोडवायचा कसा बघा. जर काम एकच असेल ना, तर तुम्ही फुल स्टॉपच्या अलीकडचं सगळं गुणाकारात लिहिता. कसं रे? 400 गुणिले 9 गुणिले 1/4 गुणिले किती आलं? 10 आलं. मी याला गोल करतो 1/4 ला. का? तर ते काम आहे, W1 आहे. फुलस्टॉपच्या पलीकडे सगळं गुणाकारात लिहिलं. त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम. आता उरलेले शब्दामध्ये अर्थ काय दडलाय बघा. 4 हिश्श्यापैकी एक काम केलं, उरलं काम किती? 4 हिश्श्यापैकी एक काम झालं तर उरलेलं काम किती? 3/4. हे आपल्याला समजलं पाहिजे. उरलं काम किती? 3/4 उरलं. ते किती दिवसात करतील? तर 20 दिवसात करण्यासाठी किती अतिरिक्त माणसे लागतील? ओके, या ठिकाणी आपण माणसे लिहू किंवा तुम्ही इथं X लिहिलं तरी चालू शकतं. आता हे W1 होतं आणि हे काय होतं? W2 होतं. जर काम वेगवेगळं असेल बघा, जर काम वेगवेगळं असेल, वेगवेगळे असेल, ओके, असेल तर काय होते मला सांगा? तर कामाची अदला बदल होते. काय होते? अदला बदल होते. हे बेसिक आपण घेतलेलं आहे या उत्तर. मग इकडचं काम तुमचं इकडे येणार, इकडचं काम तिकडे जाणार. ओके, मग मांडणी काय तयार होते बघा आता. 400 गुणिले 9 गुणिले 3/4 गुणिले 10 बरोबर 8 गुणिले इकडचं काम इकडे येणार 1/4 गुणिले किती येणार? 20 आणि गुणिले x येणार. ओके, ह्या 4 न 20 ला काटछाट करू शकता. 4 एके 4, 4 पंचे 20.
पलीकडे काय काय राहिलं बघा, 8 गुणिले 5 राहिलं. 8 गुणिले 5 हे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर काही भागाकारात राहिलं. म्हणजे आता तुम्ही ह्या 4 इकडे पण 400ला भाग लागू शकतो बघा. 4 1 4, 4 10 40. इथं उत्तर किती आलं तुमचं? 100 उत्तर आलं, लक्षात ठेवा. मग इकडे फायनल राहिलं काय मला सांगा? 100 गुणिले 9 गुणिले 3 गुणिले 10 आणि छेदामध्ये हे 8 गुणिले 5 आहे, ते भागाकारात आणलं. 8 गुणिले 5 बरोबर x मान छेद. मग तुम्ही 5 ने भाग लावला, 5 1 5, 5 दुनी 10. 2 ने भाग लावला, बे 1 बे, बे चोक 8. 4 ने भाग लावला, 4 1 4, 4 दुनी 8, 2 राहिलं, 4 पंचे 20. हे आलं 25 गुणिले 9 गुणिले 3. मग फायनल उत्तर आलं 25 गुणिले 9 गुणिले 3 बरोबर x. 25 गुणिले 9 गुणिले 3 करा, 9 त्रिक 27 आलं. 27 गुणिले 25 केलं, 25चा वर्ग 625, 25 ची दुप्पट 50, 625 50, 675 येते. गुणाकार करून बघा, ह्या तिघांचा गुणाकार किती येतोय? 675 येतोय. माणसे ते काम करण्यासाठी किती लागतील? 675. बऱ्याच जणांना हे उत्तर वाटतं आणि तिसऱ्या पर्यायाला क्लिक करतात. शाब्दिक रचना तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी काय दिली बघा. टाकते ते मोहमाया टाकणार आहे तुम्हाला फसवण्यासाठी, जाणून बुजून तसा पर्याय टाकतात. प्रश्न काय विचारला इथं? किती अतिरिक्त माणसे लागतील? अगोदर किती माणसे लागत होती? 400. ते काम करायला 675 माणसे लागतील. म्हणजे उरलेलं काम करायला 304 उरलेलं काम करायला 675 माणसे लागतील. पण अतिरिक्त किती लागतील? तर या 675 मधनं हे 400 तुम्ही वजा केलं पाहिजे. उत्तराला 275. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? पहिला पर्याय हे तुमचं परफेक्ट आन्सर आहे. नोंद करून घ्या. ठीक आहे, क्लिअर झालं? काम एकच असतं ना, तर फुलस्टॉपच्या अलीकडचं सगळं गुणाकारात लिहिलं असतं, किंवा फुलस्टॉप जागेवर इथं स्वल्पविराम पण कधी कधी असतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे आता आपण जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे बघा, क्लर्क मेन्स 2019 ला आलेला प्रश्न आहे. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलाय. आता दोघींनी एकत्र काम केल्यास ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, असा तुम्हाला प्रश्न आहे. मग आपला फॉर्म्युला काय होता? XY छेदात x अधिक y. ओके, हे पहिल्या व्यक्तीचं काम, हे दुसऱ्या व्यक्तीचं काम. मान्य केली. x म्हणजे काय आलं? 6 आलं. ओके, y म्हणजे काय आलं? 18 आलं. दोघाचा गुणाकार करायचा आणि छेदात दोघाची बेरीज लिहायची. मग बेरीज करून टाकायची. 18 आणि 6 किती आली? 24 आली. काटछाट करू, 6 1 6, 6 चोक 24, म्हणजे 18/4 उत्तर आलं. जर 18ला 4 ने भाग लावला, 4 चोक 16, पॉईंट देऊन 2 राहते, 4 पंचे 20. उत्तर तुमचं किती येणार आहे? 4.5. तुमचा आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक पहिला. काही जणांना असं वाटत असेल, सर दुसऱ्या पद्धतीनं आम्ही सोडवतो. नो डाऊट, त्या पद्धतीनं जरी तुम्ही सोडवलं, तुमचा आन्सर तेच येणार आहे. दुसरी कुठली पद्धत? ए नावाची व्यक्ती आहे, ए नावाच्या व्यक्तीपेक्षा मी नाव देतो. हा, नेहा आणि दुसरी कोण आहे? रेखा. नेहा एक काम किती दिवसात करते? 6 दिवसात 1/6 अधिक रेखा 1/18. मग ह्या 6 आणि 18चा तुम्ही लसावी काढला, 6 आणि 18चा लसावी किती आला? 18 आला. 18 उत्तर येण्यासाठी 6ला कितीनं गुणलं? 3 न गुणलं. ओके, छेद समान आहे, मग छेद समान करताना अंशाला पण त्या संख्येनं गुणावं लागते. 18 उतरण्यासाठी 6ला 3 न गुणलं, 18 उतरण्यासाठी 18ला 1 न गुणलं, म्हणून ह्याला 1 न गुणलं. 3 अधिक 1 किती आलं? 4. 4 छेद किती आलं तुमचं? 18 आलं. आणि शेवटी काय करतो आपण? ते कंटेंटच्या बॅच मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, एकसारखी उदाहरणं सोडवत असताना. ओके, जिथपर्यंत तुम्हाला भाग जातोय तिथपर्यंत भाग लावायचा आणि शेवटी छेदाला अंशानं भाग लावायचा. मग छेदाला जर अंशानं भाग लावला, त्या 18ला 4 ने भाग लावला, तर तुमचं उत्तर काय येते? 4.5 येते. काही जणांना असंही वाटत असेल, सर आम्ही ह्याला संक्षिप्त रूप दिलं, 2/9 आलं आणि शेवटी आम्ही काय केला? या 9ला 2 ने भाग लावला, तरी उत्तर तुझं तेच येते, 4.5. तुम्हाला जसं साध्या सिंपल पद्धतीने वाटते ना, त्या टेक्निकनं चला, पण उत्तराजवळ तुम्ही लगेच पोहोचला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण बॅच सुरू आहे. ओके, दररोज संध्याकाळ 7 ते 9 आपल्या ऍप्लिकेशनला सुरू आहे. ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न बघा काय? एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. किती व्यक्ती आहेत त्या? 10 व्यक्ती आहेत. ओके, 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, म्हणजे पहिल्या दिवशी 10 व्यक्ती होत्या. दुसऱ्या दिवशी 2 कामगारांनी काम सोडलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी 8 व्यक्ती आहेत. ओके, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले, म्हणजे अजून दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडलं.
हे असं काम संपेपर्यंत चालू राहिलं. याचा परिणाम काम संपायला 2 दिवस जास्त लागले. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस किती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. कंबाईन ग्रुप सी च्या मेन्सला 2021 ला आलेला प्रश्न आहे. पहिल्या दिवशी कामगार किती होते? 10 कामगार होते. दुसऱ्या दिवशी 2 कामगार कमी झाले, 8 झाले. तिसऱ्या दिवशी अजून 2 कमी झाले, 6 झाले. चौथ्या दिवशी अजून 2 कमी झाले, 4 झाले. आणि 5व्या दिवशी अजून 2 कमी झाले, 2च उरले. म्हणजे किती दिवस लागलं? आता इथं काम संपतंयच, कारण शेवटी कामगार उरत नाहीत, काम संपलंच इथं. हा पहिला दिवस होता, हा दुसरा होता, हा तिसरा होता, हा चौथा होता, 5वा दिवस होता. 5 दिवसामध्ये काम संपलं. पण त्यांनी काय सांगितलं? अतिरिक्त 2 दिवस जास्त लागले. इथं वाक्य आहे बघा, काम संपायला 2 दिवस जास्त लागले. हे काम त्यांचं किती दिवसामध्ये संपलं? 5 दिवसामध्ये काम संपलं. काम संपायला 2 दिवस जास्त लागलं, म्हणजे ते काम किती दिवसात संपायला पाहिजे होतं? या 5 मधनं तुम्ही 2 वजा केलं, बरोबर 3 दिवस. पर्याय क्रमांक कुठला आला? दुसरा आला. बऱ्याच मुलांची सिली मिस्टेक काय होते तुम्हाला सांगतो. आता हा समजा 46 नंबरचा प्रश्न आहे आणि तुमच्या एबीसीडीच्या पॅटर्न मध्ये पण 46 नंबरचा प्रश्न आहे. त्यावेळेस 46 नंबरला तुमच्या माइंडमध्ये आन्सर काय येतं? अरे 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे, 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. तुम्ही गोल पण 3 ला करून येता. मान्य आहे 3 उत्तर आहे, पण तो पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक दुसरा आहे. हीच सिली मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायची. प्रॅक्टिस तुम्ही जास्त केलं पाहिजे. आलेल्या पीवायक्यूच नाही, पण आता तुम्ही टोटल मॅक्झिमम 100 मार्काचा टेस्ट पेपर तुम्ही मॅक्झिमम सोडवलं पाहिजे. त्या क्षणाला तुम्हाला कळून जातं 81 नंबरला जर 4 उत्तर आहे ना, तर 4 आन्सर आहे, म्हणजे पर्यायात ते 4 आहे का तो 4 आलेलं उत्तर तुमचं पहिल्या पर्यायात दिलेलं आहे, हे तुम्हाला टेक्निक कळलं पाहिजे. ठीक आहे. इथंच मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण सांगतो बघा. एकूण कामगार किती होतात बघा? 10 8 18, 18 7 24, 24 6 4 28, 28 2 30. सगळं मिळून किती कामगारांनी काम संपवलं? 30 कामगारांनी काम संपवलं. ओके. आता 30 कामगारांनी काम केले, बरोबर आहे का? किती दिवस लागले त्यांना? 5 दिवस लागले. पण हेच काम जर 10 कामगार रोज करत असते, 30 कामगार इतकं, तर किती दिवस लागला असतं तुम्हाला? 3 दिवस लागला असतं. टोटल 30 कामगारांनी ते काम संपवून टाकलं. 30 कामगार आपल्याला करायचे, रोज 10 कामगार आपण जर वाटणीला घेतले त्या कामाला, तर 10 30 कामगारांचं काम 3 दिवसामध्ये संपून जाते. इथं दुसऱ्या पद्धतीने पण तुम्ही असं सोडवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा 47 नंबरचा प्रश्न. 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 ला आलेला प्रश्न आहे. आता दोन्ही टेक्निकनं मी तुम्हाला सांगतो बघा. पहिली टेक्निक आहे, 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया, ह्या दोन्हीपैकी एक घ्यायचं. 4 पुरुष घेतलं. 4 पुरुष किती दिवसात करतात? 20 दिवसात करतात. इथं काय लिहिलं मी? पुरुष लिहिलं. ओके. पुढे काय सांगितले? 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? किंवा नाही दिलं, व विचारले. मग तुम्ही इथं काय करायचं? 2 पुरुष प्लस अजून ह्या 9 स्त्रियांचं पुरुषामध्ये रूपांतर करायचं आणि त्यांना किती दिवस लागतील हे दिवस आपण इथं लिहिलं. ओके. आता हे अजून ह्या स्त्रियाच्या जागेवर पुरुष किती येणार हे आपल्याला गुणोत्तर प्रमाणे काढता आलं पाहिजे. जसं की आता बघा, पुरुष लिहितो मी, इकडे स्त्रिया लिहितो. सुरुवातीला काय सांगितले? 4 पुरुष, किती स्त्रिया एवढं काम करतात? 6 स्त्रिया एवढं काम करतात. 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया. आता इथं बघा किती स्त्रिया येत्या? 9 स्त्रिया येत्या. 9 स्त्रिया किती पुरुष एवढं काम करतील हे तिरकस गुणाकार करून तुम्ही काढू शकता. 9 स्त्रिया किती पुरुष एवढं काम करतील ह्याचा तिरकस गुणाकार करून तुम्ही सोडवू शकता. मग सोडवलं, 9 ला 4 ने गुणलं, 9 चोक 36 आणि छेदात काय लिहिलं तुम्ही? 6 लिहिलं. 6 1 6, 6 6 36. या 9 स्त्रियाच्या ऐवजी तुम्ही 6 पुरुष पण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 2 पुरुष प्लस 6 पुरुष. 6 पुरुष. थोडक्यात 2 पुरुष आणि 9 स्त्रियाच्या जागेवर काय आला? 2 पुरुष आणि 6 पुरुष आले. मग आता एकत्रित आपण सोडवू. 4 गुणिले 20 बरोबर 6 आणि 2 8 पुरुष किती दिवसात ते काम संपवतील? हे काय आलं मला सांगा? दिवस आलं. मग 8 गुणाकारात आहे, इकडे भागाकारात आणलं. 4 गुणिले 20 छेदात तुम्ही 8 घेतलं. 4 1 4, 4 2 8, बे 1 बे, बेन 20. ओके. किती दिवस लागतील मला सांगा मग आता? 10 दिवस लागतील. किती दिवस? 10 दिवस लागतील. पर्याय क्रमांक किती आला तुमचा?
दुसरा आला. सेम क्वेश्चन पुस्तकामध्ये 17वा टाईप आहे, त्याच्या खाली सरावासाठी 4 आहेत, त्याच्या खाली परीक्षेला आलेली 4-5 उदाहरणं आहेत. म्हणजे 9-10 उदाहरणं आपण त्या ठिकाणी दिलेली आहेत आपल्या पुस्तकामध्ये. पण तिथं टेक्निक देत असताना आता तुम्हाला कशी दिली बघा. एक बॉक्स दिलेला आहे तुम्हाला. पहिल्यांदा इथं पुरुष दिलं, नंतर स्त्रिया दिलं, ओके, आणि इकडे दिवस लिहिले आपण. मग तिथं मांडणी करताना कशी केली? 4 पुरुष 6 स्त्रिया 20 दिवस लागतात. त्यानंतर 2 पुरुष 9 स्त्रिया किती दिवस लागतील? अशा पद्धतीनं आपण तिथं बॉक्सच्या स्वरूपात मांडणी करून दिलेलं आहे. या टेक्निकनं जर तुम्ही सोडवाय गेला तर इथं तुम्हाला आहे ना तिरकस गुणाकार करावा लागतो. कोणाकोणाचा तिरकस गुणाकार करावा लागतो बघा आता. ओके, 6 आणि 2 चा 4 आणि 9 चा गुणाकार करावा लागतो. आणि हे सोडवत असताना मांडणी कशी करायची याची? 4 गुणिले 6 गुणिले 20 छेदात तिरकस गुणाकार करायचा. 9 चोक 36 अधिक 6 दुनी 12. ओके, मग फायनल मांडणी काय होईल तुमची? 4 गुणिले 6 गुणिले 20 36 आणि 12 छेदात किती घेतलं तुम्ही? 48 घेतलं. आता काटछाड करा. ओके, 4 एके 4 4 एके 4 4 दुनी 8 12 आलं. 6 एके 6 6 दुनी 12 आलं. बे एक बे पेंधाय 20 आलं. तरीही तुमचं उत्तर दुसऱ्या टेक्निकनं पण किती आलं? तुमचं 10च उत्तर आलं. तुम्हाला जी योग्य टेक्निक वाटते ना त्या टेक्निकनं तुम्ही गेला तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता घेऊया आपण बघा. क्वेश्चन 48 48 नंबरचा. जर राजू एक काम 60 दिवसात 60 डेज 60 दिवसात करतो तर तेच संजू तेच काम 40 दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 ला आलेला प्रश्न. आता दोघं मिळून किती दिवसात करतील? सिंपल आहे. एक्स वाय छेदात एक्स अधिक वाय. ओके, एक्स वाय म्हणजेच काय? 60 गुणिले 40 छेदामध्ये दोघांची बेरीज किती आली? 100 आली. ओके, काटछाट केला. 0 0 0 0 कट. 6 चोक 24 दिवस झालं तुमचं उत्तर आलं. पर्याय क्रमांक किती आला? मग तिसरा आला. डन. हेच दुसऱ्या पद्धतीनं कसं सोडवलं असतं? राजू लिहिला असता तुम्ही, त्यानंतर कोण लिहिला असता? संजू लिहिला असता तुम्ही. राजू एक काम किती दिवसात करतो? 60 दिवसात. संजू एक काम किती दिवसात करतो? 40 दिवसात करतो. दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील? म्हणजे दोघांची बेरीज करायची. आता 60 आणि 40चा तुम्हाला लसावी जमला पाहिजे पटकन काढताना. लसावी येतो यांचा 120. 120 उत्तर येण्यासाठी 60 ला तुम्ही 2 ने गुणणार, 40 ला 3 ने गुणणार. मग 3 आणि 2 किती आलं? 5. 5 छेद 120 आलं. संक्षिप्त रूप दिलं. 120 ला जर 5 ने भाग लावला तर एक काम दोघे मिळून 24 दिवसात पूर्ण करतील. मी सांगितलं होतं तुम्हाला शेवटी छेदाला अंशानं भाग लावायचा. हे टेक्निक तुम्हाला कुठं कुठं फायद्याचं आहे माहितीये का? समजा 2 नाणी टाकी भरते आणि एकानं रिकामी होते, एकानं भरते एकानं रिकामी होते, 3 नाणी मिळून टाकी भरते किंवा 3 व्यक्तींनी मिळून काम करते. या टेक्निकच्या वेळी तुम्हाला हे फायद्याचं आहे, लक्षात ठेवा. फायनल आन्सर किती आलं तुमचं? पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आलं. आणि यातला बघा हा 49 नंबरचा क्वेश्चन. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? कंबाईन ग्रुप बी ला प्रीला 2018 ला आलेला क्वेश्चन आहे. दोघे मिळून किती दिवसात करतात? दोघे मिळून 15 दिवसात करतात. तुम्हाला काय करावं लागेल? दोघांच्या कामामधून एकट्याचं काम तुम्हाला वजा करावं लागेल. ओके, दोघांचं काम किती आहे? 1/15 आहे. एकट्याचं काम किती आहे तिथं? अ आणि ब एकत्र 15 दिवसात करतो. बी एकटा किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो. राहिलं काम कुणाचं? एचं काम राहिलं. हे ए अधिक बी चं होतं. ह्या ए अधिक बी च्या कामात आपण बी चं काम काय केलं? वजा केलं. त्यावेळी तुम्हाला एचं काम मिळणार आहे. दोघांचं एकत्रित काम किती होतं? 15 होतं. आता 15 आणि 20 चा तुम्ही लसावी घेतला, 60 घेतला. 60 उत्तर येण्यासाठी 15 ला 4 ने गुणलं, 20 ला 3 ने गुणलं, बरोबर एचं काम आलं. 4 मधून 3 वजा केलं, 1/60. म्हणजे एकटा ए ते एक काम किती दिवसात पूर्ण करेल? 60 दिवसात पूर्ण करेल. समजलं? काही जणांना असंही वाटतं, सर ह्या दोघाचा गुणाकार करा, 15 गुणिले 20 आणि छेदामध्ये दोघांमधील फरक आला 5. ओके, 5 एके 5 5 त्रिक 15 20 त्रिक 60. नो डाऊट अशाही टेक्निकनं तुम्ही सोडवू शकता. मग इथे इक्वेशन काय असतं? एक्स वाय छेदात एक्स वजा काय आलं तुमचं? वाय आलं. म्हणजे टाकी एका नळानं भरते आणि एकानं रिकाम येते. अशा वेळी अशा टेक्निकनं तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, समजलं तुम्हाला? 49 नंबरचा क्वेश्चन समजला. आता तुम्हाला याच्यानंतरच 2025 म्हटलं जे पीवाय आहेत ना, हे कंबाईन ग्रुप बी झालेलं असेल, कंबाईन ग्रुप सी झालेलं असेल,
कंबाईन ग्रुप मेन्सचा पेपर तुमचा होईल किंवा झालेला असेल, ते टेस्ट पेपर आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. प्लेलिस्ट पण तुम्हाला तिथं सेपरेट आहे. ग्रुप बी आणि मेन्सची टेस्ट पेपरची तुम्हाला सोल्युशन दिलेली प्लेलिस्ट तिथं अवेलेबल आहे. तिथं तुम्ही इथून पुढचं 2025, 26, 27चं सगळं टेस्ट पेपरचं व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता. कनेक्टेड राहा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.